जगायला शिकवतात, भावना व्यक्त करायला शिकवतात आणि त्यातूनच जन्म होतो तो साहित्याचा. साहित्य मग ते कोणत्याही भाषेतील असो, ते साहित्य आपल्याला दिशा दाखवतं, एक नवी प्रेरणा देतं. आज आपल्या शब्दांच्या वाटेवर आपण एक असंच व्यक्तिमत्व बोलावलं आहे ज्यांनी विपुल साहित्याची निर्मिती केलेली आहे. न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशनचे ते संपादक आहेत. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. दूरदर्शनवर निर्माता म्हणूनही कार्यभाग पाहिलेला आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. असे पत्रकार, लेखक, संपादक, निर्माता श्री देवेंद्र भुजबळ सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. शब्दांच्या वाटेवर या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. पहिल्यांदाच आपले आभार अशासाठी मानतो की जसं आपल्याला आपल्या जुन्या शाळेत किंवा जुन्या वास्तूत गेलं की आपल्याला जुन्या आठवणी येतात, त्या जाग्या होतात आणि एक वेगळाच आनंद मिळतो. तर या शब्दांच्या वाटेवर कार्यक्रमामुळे आज मी दूरदर्शनमध्ये आलो. 86 ते 91 असे जवळपास 5.5 वर्ष मी इथे काम केलेलं आहे. या वास्तूने मला आर्थिक स्थैर्य दिलेलं आहे, नावलौकिक दिलेलं आहे आणि आज जो काही मी उभा आहे त्याचं सर्व श्रेय या वास्तूला आहे. आणि त्यामुळे या कार्यक्रमात आल्याचा मला दुहेरी आनंद होतो. एक तर कार्यक्रमात सहभाग होतो त्याचा आहे, त्या निमित्ताने इथे आलो याचा सुद्धा आनंद आहे. पुन्हा आपल्या घरी आल्यासारखं वाटतंय. अगदी खरंय सर. खरं तर शब्दांच्या वाटेवर हा जो आपला कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण साहित्याचा शोध घेत असतो. वेगवेगळ्या भाषेतलं साहित्य किंवा साहित्याने आपल्या जीवनाला कशी दिशा दिलेली आहे. आणि आज आम्हाला खरंच आवडेल की एक असं व्यक्तिमत्व आमच्या समोर बसलं की ज्यांनी विपुल साहित्याची निर्मिती केलेली आहे. या सगळ्यांविषयी जाणून घेणारच आहोत. पण शब्द किंवा शब्दांच्या वाटेवर तुम्ही कसे वळलात हा प्रवास जाणून घ्यायला आवडेल. आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण 6 वर्षाचा होऊस तर मी बोलूच शकत नव्हतो, ज्याला आपण आजच्या भाषेत मूकबधीर म्हणतात. 6 वर्षानंतर मात्र बोलायला लागलो आणि बोलता बोलता अशा क्षेत्रात वळलो की जिथे रोजच बोलण्याचं काम पडायला लागलं. मी काही बहुराष्ट्र कंपन्यांमध्ये सेल्समनशिप केलेली होती आणि त्यामुळे बोलण्याच्याचकडे वळलो. शब्दांशी रोजचा संबंध येत गेला आणि मग बहुराष्ट्रीय कंपन्यातल्या अनुभवांमधून मात्र मी ठरवलं की नफेखोरी करणाऱ्या कंपन्यांपेक्षा आपल्याला अशा क्षेत्रात जायचं की जिथे आपण समाजासाठी जनजागृतीचं काही काम करू शकतो. आणि त्यामुळे मग मी पत्रकारितेकडे वळालो. पत्रकारिता म्हणजे पुन्हा शब्दांशी संबंध, शब्द ऐकणे, शब्द लिहिणे, शब्द समजावून सांगणे, शब्दांच्याच माध्यमातून समाजापर्यंत पोहोचणे. तर अशा पद्धतीने मी कॉलेजमध्येच असताना समाचार पेपर होता नगरमध्ये, तिथे काम केलं. नंतर मग पत्रकारितेचा अभ्यासक्रम केला आणि मग पुण्याला केसरी पेपरमध्ये मी उपसंपादक होतो. नंतर मग काही महिन्यांनी केसरीचं जे दुसरं प्रकाशन होतं साप्ताहिक सह्याद्री, त्या साप्ताहिक सह्याद्रीचा मी विशेष प्रतिनिधी होतो. त्याच्यासाठी वेगवेगळ्या कव्हर स्टोऱ्या वगैरे लिहिल्या, वेगवेगळे लिहिले. आणि मग पत्रकारितेतून जास्त मोठं व्यासपीठ मिळतं, कारण शेवटी पत्रकारिताला काही मर्यादा असतात. त्याच्यात एक तर वाचक मुळात साक्षर असायला हवा, तो त्याच भाषेचा असायला हवा, त्याचं सर्क्युलेशन पण मर्यादित होतं. आणि मग या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मी दूरदर्शनकडे विचारपूर्वक वळलो. आणि त्यावेळेस दूरदर्शन एकमेव वाहिनी होती, त्यामुळे एका विषयावरती तुम्ही लेख लिहिला तर त्याला येणाऱ्या मर्यादा, त्याच विषयावरती केलेल्या कार्यक्रमाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद, वाचक वर्ग, प्रेक्षक वर्ग, त्याचा होणारा परिणाम, त्यामुळे मग मी वृत्तपत्रकारिता सोडून मग दूरदर्शनमध्ये आलो. 5 वर्ष सहाय्यक निर्माता होतो. नंतर मग UPSC मार्फत निर्माता म्हणून पण माझी निवड झाली. असे 5.5 वर्ष अनेक माहितीपट केली, बऱ्याचशा माहितीपटांसाठी लेखन केलं. काही आणीबाणीच्या प्रसंगी कार्यक्रमाचं सादरीकरण करावं लागलं तर त्याच्यातही मी भाग घेतला. परंतु शब्दांशी असलेली मी माझी नाळ तुटू दिली नाही. म्हणजे मी पत्रकारितेत असताना लेखन करायचो, दूरदर्शनमध्ये आल्यानंतर सुद्धा मी काही वृत्तांत लिहायचो, काही लेख लिहायचो. त्यामुळे त्या लिखित माध्यमांशी पण मी संपर्क कायम जोडलेले होता. दूरदर्शन मधून मी चांगली आणखी मोठी संधी मिळते आणि महाराष्ट्राबाहेर बदली होणार नाही अशा काही कारणांनी महाराष्ट्र शासनाच्या माहिती जनसंपर्क महासंचालनालयात रुजू झालो. जिल्हा माहिती अधिकारी, माहिती उपसंचालक, संचालक या सगळ्या प्रशासकीय प्रवासात सुद्धा मी लिहिणं मात्र कधी सोडलं नाही. जे जमेल, जे सुचेल, जसं जसं असेल, ज्या दृष्टीने आवश्यक असेल अशा प्रकारे मी लिहित आलेलोच होतो.
त्यामुळे ती लिहिण्याची मी नाळ कधी तुटू तोटी दिली नाही. दिली नाही. अगदी खरंय. असं म्हणू शकतो की शब्दांनी तुमचा हात आणि तुम्ही शब्दांचा हात कधीच सोडला नाही, अगदी घट्ट धरून ठेवला आणि सातत्याने लिखाण होत गेलं. सर, जेव्हा आपण म्हणतो की साहित्य पण म्हणजे लिहितो किंवा त्या आधी साहित्य वाचलं गेलं पाहिजे, वाचनाची गोडी निर्माण झाली पाहिजे, तर ती कशी झाली? आता काही गोष्टी मला असं वाटतं उपजतच असाव्या लागतात. माझे वडील जे होते ते सुद्धा सेल्स म्हणूनच काम करायचे, तर ते 2-2 महिने टूरवरती असायचे आणि मग 2 महिन्यांनी ते आले की येताना खूप खाऊ घेऊन यायचे. तर मेवा मिठाई वेगवेगळं, आणि आमचा कसा एक मोठा वाडा होता, त्यामुळे फक्त स्वतःच्या घरासाठी न आणता ते आजूबाजूच्याही वाड्यातल्या लोकांना शेजाऱ्यांनी देण्यासाठी आणायचे. तर माझा वडिलांकडे आग्रह असायचा की मला हे खाऊ वगैरे नको, मला गोष्टीची पुस्तकं हवी. मग त्यामुळे ती परिकथा, लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तकं ती आणायची आणि 7व्या-8व्या वर्षापासूनच मला वाचनाची आवड लागली. नंतर मग आम्ही ज्या भागात राहायचो अकोल्याला, तिथे टेलिफोन एक्सचेंज जवळ होतं, त्यांची मोठी लायब्ररी होती. तर मग मी त्या लायब्ररीत तासनतास बसून वाचन करायचो. वृत्तपत्र असतील, मासिकं असतील, आणि विदर्भात कसं हिंदीचा पगार खूप आहे, त्यामुळे मराठी बरोबरच हिंदी पुस्तकांचे माझं वाचन खूप तिथे होत गेलं. आणि कदाचित त्या वाचनाच्याच ओढीमुळे मग मी या क्षेत्राकडे असा वळलो की जिथे वाचन हे पूरक म्हणण्यापेक्षा पाया म्हणूनच अतिशय आवश्यक ठरल्या जातं. आणि त्यामुळे मग प्रसार माध्यमांच्या क्षेत्रात आला. तर प्रसार माध्यमांच्या क्षेत्राबद्दल तर ऐकायचंय, पण तुम्ही इतकं विपुल साहित्य लिहिलेलं आहे, तुमची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, अनेक व्याख्यानं तुम्ही देत असता, पण तुमची बरीचशा लिखाणामध्ये प्रेरणादायी काही गोष्टी किंवा कथा खूप आहेत. तर तो विचार कसा सुचला किंवा ती प्रेरणा कशी की सातत्याने काहीतरी प्रेरणादायी लिहिणं, लिखाण करणं? एक तर मी ज्या परिस्थितीतून माझी जडणघडण होत गेली, त्यामुळे माझा असा एक ठाम समज झालेला आहे की परिस्थितीपेक्षा माणसाची मनस्थिती महत्वाची असते. त्यामुळे आज आपण बघतो की खूप अनुकूल परिस्थिती असली तरी बऱ्याचदा मुलं मुली नाराज होतात, निराश होतात, छोट्या छोट्या गोष्टींनी नको ते निर्णय घेऊन बसतात. आकडेवारीच्याच भाषेत बोलायचं तर 2022 या एका वर्षातच 1,71,000 लोकांनी आत्महत्या केल्या. किंवा उच्च शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर IITतल्या 1ली ते 4थी वर्षात शिकणाऱ्या 115 मुला-मुलींनी गेल्या 10 वर्षात आत्महत्या केल्या. किंवा ज्याला खूप ग्लॅमर आहे MBBS MD अशा कोर्सेसच्या 122 मुला-मुलींनी गेल्या 5 वर्षात आत्महत्या केल्या. किंवा आपल्याला वाटतं की पोलीस अधिकारी कर्मचारी म्हणजे एकदम झट्टे-कट्टे सक्षम असतात, परंतु गेल्या 5 वर्षात 45 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सगळ्या कारणांचा जर विचार केला तर वेगवेगळी कारणं आहेत, असूच शकतात, परंतु याच्या मागे जी मनस्थिती तुमची भक्कम असायला हवी असेल, तीच जर नसेल तर मग केवळ तुम्ही बौद्धिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या किती जरी धष्टपुष्ट असलात, तुमची जर मनस्थिती त्या परिस्थितीला तोंड देणारी नसेल, ती परिस्थिती तुम्ही सहन करू शकत नसाल, त्या परिस्थितीतून जर बाहेर पडू शकत नसाल, तो जर विश्वास तुमच्यात नसेल, तर सगळं काही असून सुद्धा नसल्यासारखं होतं. आणि म्हणून मग ज्या व्यक्तींनी परिस्थितीवरती मात केली, माझी 11च्या 11 जी पुस्तकं आहेत त्यातली 9 तर थेट ज्याला यशकथा म्हणतात किंवा प्रेरणादायी कथा म्हणतात अशाच व्यक्तींची आहेत. एका पुस्तकाचं प्रकाशन झालं, आम्ही अधिकारी झालो, राज्यपालांच्या हस्ते झालं राजभवनवरती. तो त्यांनी विचारलं, भुजबल जी इस किताब में क्या क्या कथा है? मतलब सर इस किताब में एक कथा है, भिखारी झाला अधिकारी, दारू बेचने वाली का लड़का हुआ जिलाधिकारी. क्या ये सचमुच में सत्य कथा है? मतलब हाँ सर सब सत्य कथा है, हम 35 के 35 लोगों को राजभवन पे बुलाएंगे. हे खरं वाटू शकतं का की एक पोरगा दिवसभर भीक मागायचा आणि रात्रीच्या शाळेत जायचा आणि शिकायचा? हे खरं वाटू शकेल का की एका आदिवासी बाईला रोजंदारीत पोट भरायचं नाही म्हणून ती संध्याकाळी हातभट्टीची दारू विकायची आणि तिथेच तिचा मुलगा अभ्यास करत बसलेला असायचा? एकदा एक गिऱ्हाईक आलं, त्याला म्हणाला जा रे चखणं घेऊन ये. तो पोरगा म्हणाला मी अभ्यास करतो. ती गिऱ्हाईक म्हणाला अभ्यास करून तो काय डॉक्टर होणार आहे का कलेक्टर होणार आहे? त्या 8-9 वर्षाच्या मुलांनी तेच शब्द लक्षात ठेवले, डॉक्टर कलेक्टर. इतका अभ्यास केला की 10वीत मेरिट मध्ये आला, 12वीत मेरिट मध्ये आला, के मधून डॉक्टर झाला. म्हणजे डॉक्टर झाला, पहिल्याच वर्षी IPS झाला, दुसऱ्या प्रयत्नात IS झाला, आणि ज्या नंदुरबार जिल्ह्यात त्याची आई हातपट्टीची दारू विकायची त्याच नंदुरबार जिल्ह्याचा तो जिल्हाधिकारी झाला. आता याच्यापेक्षा आणखी किती प्रतिकूल परिस्थिती असू शकते का? किंवा माझं गगन भरारी पुस्तक आहे, त्याच्यात 26 महिलांच्या यशकथा आहेत की एक मुलगी खेळता खेळता डोक्याला मार लागला, आंधळी झाली, आणि एक तर मागास समाजातली.
नातेवाईक यायचे, म्हणायचे या आंधळी मुलीला कशाला पोसता तुम्ही, हिचा काय उपयोग आहे, हिला सोडून द्या कुठेतरी, हिच्याशी कोणी लग्नही करणार नाही कामही करणार नाही. त्यात ते डिप्रेशन मध्ये गेली. परंतु कोणीतरी तिला भेटलं, मार्गदर्शन केलं. मग त्या सायकियाट्रिस्टने तिला तिचं अंधत्व मान्य करायला लावलं आणि ती अंध मुलगी एक सोडून 13 बँकांमध्ये प्रोफेशनल ऑफिसर म्हणून निवडले. आणि माझ्या पुस्तकांची नावं अशीच आहे: फावलेली व्यक्तिमत्व, गगन भरारी, प्रेरणेचे प्रवासी, आम्ही अधिकारी झालो, माध्यम भूषण, संवाद भूषण, कला साहित्य भूषण. खूपच छान. माझं जे एक दुसरं पुस्तक आहे करिअरच्या नव्या दिशा, त्याच्यात 750 सरकारी अभ्यासक्रमांची माहिती दिली. म्हणजे त्या पुस्तकाचं सूत्रच आहे की आवड ओळखून जर तुम्ही करिअरची निवड केली तरच तुम्ही आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात जगाल. तुम्ही अनिच्छेनेच डॉक्टर झालात, अनिच्छेनेच इंजिनियर झाला, अनिच्छेनेच अधिकारी झालात, तुम्हाला व्हायचं तो वेगळंच काहीतरी, परंतु घरच्यांचा आग्रह आहे, लोकांमध्ये समाजामध्ये त्याला फार मोठी मागणी आहे, त्याच्यामुळे खूप सत्ता मिळेल, संपत्ती मिळेल, अशा बाह्य कारणांनी जर तुम्ही करिअर निवडलं तर बाह्यता तुम्ही यशस्वी दिसू पण शकाल, परंतु आनंदी होऊ शकणार. आंतरिक जी शक्ती किंवा आंतरिक जे आपल्याला समाधान मिळतं ते मिळत नाही. आपला आनंद कशात आहे, आपल्याला काय हवं हे आपलं आपण ओळखलं पाहिजे आणि त्याचनुसार वाटचाल करायला पाहिजे. सर, म्हणजे आता तुम्ही इतक्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी किंवा ज्या आणि वास्तव गोष्टी म्हणजे वास्तवातल्या ज्या गोष्टी सांगितल्या, आपण म्हणतो की साहित्य हा समाजाचा एक आरसा असतो आणि ते त्यातून बघून आपण शिकत असतो, एक दिशा देत. ही पुस्तकं आजच्या तरुण पिढीला तर खरंच खूप प्रेरणादायी आहेत. मगाशी गप्पांच्या ओघामध्ये एका पुस्तकाबद्दल तुम्ही बोलत होता आणि त्या पुस्तकाविषयी खरंच ऐकायला थोडं नक्कीच आवडेल. मगाशी गप्पांमध्ये तुम्ही या पुस्तकाचा उल्लेख अगदी ओझरता केला, पण तो खूप इंटरेस्टिंग होता. मी शिल्पा उल्लेख केला तर कोरोनाच्या काळात आपण बघितलं की भयंकर वातावरण निर्माण झालेलं होतं, वृत्तपत्र बंदच पडलेली होती आणि माध्यम प्रसार म्हणजे मुख्यतः टीव्ही चॅनल्स मधून इकडे इतके बाधित झाले, इकडे इतके मेले, अशाच भयंकर बातम्या दिल्या जात होत्या. तर त्या परिस्थितीत मग माझी मुलगी जी स्वतःही पत्रकार आहे, का इंग्रजी वृत्तपत्र, ती प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आहे, कोलंबिया युनिव्हर्सिटीतून तिने MA जर्नलिझम केलेलं आहे. तर आमच्या विचार विनिमयातून आम्ही असं सुरू केलं की नुसतं घर बसल्या हे सगळं तमाशा बघत बसायचं, निगेटिव्हिटी घेण्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे घर बसल्या, कारण बाहेरही जाता येत नव्हतं. त्यातनं मग न्यू स्टोरी टुडे पोर्टलची कल्पना आली. तिने स्वतः 4 दिवस आधी ते डिजिटलचं प्रशिक्षण घेतलं आणि हे पोर्टल सुरू केलं आणि त्या पोर्टलच्या माध्यमातून सर खूप छान छान गोष्टी तुम्ही. पोर्टल आपलं 90 देशात पाहिलं जातं, 5 लाख त्याचे व्ह्यूज आहे आणि मग पोर्टलच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यक्ती संपर्कात येत गेल्या आणि त्यातनं संपर्कात आलेली या मी शिल्पा या पुस्तकाविषयी तुम्ही त्या पोर्टलसाठी कधी काही कविता लिहायच्या, कधी काही लेखन करायचं. आणि मग मला ज्यावेळेस कळालं की ही चंद्रपूर सारख्या ठिकाणच्या मागास जिल्ह्यातली एक महिला 35 वर्षापर्यंत जिला इंग्रजीचं एक वाक्यही बोलता येत नव्हतं, जिला कॉम्प्युटरला कधी हातही लावता आला नव्हता आणि त्या भागात की लग्नाच्या आधी मुलीने हे करू नये आणि लग्नानंतर ते करू नये, इतक्या बंधनात असलेली स्त्री ज्यावेळेस 35व्या वर्षी पतीसोबत केमेन आयलँड्स देशात गेली आणि मूळची ती चित्रकार होतीच, परंतु आपल्याकडे माहिती आहे समाजात किंवा विशेषतः जो काही विशिष्ट असतो, पुणे मुंबई ठाणे सोडला की मुलींनी हे करू नये ते करू नये, बंधनं खूप असतात. परंतु तिला तिथली ती बंधनं हटल्यामुळे जी संधी मिळाली तर तिच्यातली चित्रकार छानपैकी जागी झाली आणि मग इंग्रजी कॉम्प्युटर ती शिकलीच. 15 वर्षात ती आज आंतरराष्ट्रीय चित्रकार झालेली आहे. सर, म्हणजे मी शिल्पा या पुस्तकाबद्दल जे तुम्ही सांगितलं ते वास्तव चित्र आहे, जे प्रेरणादायी कथा आहे आणि अशा अनेक स्त्रियांविषयी किंवा अशा अनेक प्रेरणादायी ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही समोर आणलेल्या आपल्या पोर्टलद्वारे, त्या आम्हाला नक्कीच सगळं ऐकायचे आहेत. पण विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या आपल्या या शब्दांच्या वाटेवर. आपल्याबरोबर आहे श्री देवेंद्र भुजबळ आणि त्यांनी खरं तर आपल्या साहित्यातून खूप प्रेरणादायी कथा मांडलेल्या आहेत, पण त्या फक्त कथा नाही, ते वास्तव चित्रण आहे, त्या सगळ्यांविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सर, तुम्ही आता हे जे साहित्य सांगत आहात ते आजच्या पिढीला काय, आम्हाला सुद्धा किंवा आपल्या सगळ्यांना सुद्धा खूप प्रेरणा देतं. कारण प्रत्येक याच्यामध्ये मगाशी ज्या तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या की जसं हातभट्टीवरच्या त्या बाईचा मुलगा शिकला, अशा आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात, पण ती लोक या साहित्यातून म्हणजे तुमच्या पुस्तकातून आमच्यापर्यंत पोहोचतात. जसं आता तुम्ही मी शिल्पाबद्दल सांगितलं, अशा अनेक त्या पोर्टलद्वारे काही
काही व्यक्ती पुढे आणलेल्या असतील तर त्याविषयी सांगा ना. आहेत ना, आता वेगवेगळ्या क्षेत्रातले व्यक्ती आहेत. आता उदाहरणार्थ माध्यमभूषण पुस्तक जे आहे, तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की निवृत्ती झाली म्हणजे संपलं, आता काय राहिलं आयुष्यात, जगून घेतलं. ज्या आमच्या दूरदर्शनचे एक म्हणजे मी इथे असताना ते उपसंचालक होते याकूब सईद सर, संचालक म्हणून निवृत्त झाले कलकत्ता दूरदर्शनवरून. तर 60च्या नंतर निवृत्त झाल्यानंतर गेल्या 30 वर्षात त्यांनी 40 हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. मुन्नाबाई, MBBS असेल, हे असेल, ते असेल. म्हणजे हे जे काही कन्सेप्ट असतात की आता काय निवृत्ती झाली, आता काय संपून गेलं आयुष्य, किंवा मधु मंगेश कर्णिक असतील, त्यांचं कसं आज 93व्या वर्षी सुद्धा त्यांनी 5 पुस्तकांचं प्रकाशन केलं. तर असं नाही की व्यक्तीच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी तुम्हाला नवीन संधी मिळत असते नवीन काही करायची, आणि ही प्रेरणा तुमच्या मनात असल्याशिवाय तुम्ही पुढे काहीच करू शकत नाही. मी जे नेहमी म्हणतो की प्रतिकूल परिस्थिती असेल परंतु इच्छाशक्ती जर तुमची मजबूत असेल, दांडगी असेल, तर तुम्ही पुढे जाऊ शकाल. परंतु परिस्थिती खूप अनुकूल आहे. अनुकूल म्हणजे काय आहे की भौतिकदृष्ट्या खूप परिस्थिती अनुकूल आहे, गाडी, बंगला, गुड, समता, संपत्ती सगळी आहे. परंतु ती जर तुमची काही नवीन करण्याची, जगण्याची, दुसऱ्यासाठी काही करण्याची प्रेरणाच जर नसेल, तर जसं मी म्हणतो की आज जगात, नुसतं भारतातच अशातला भाग नाही, तर जगात सगळ्यात मोठा मृत्यूचं कारण म्हणजे आता आत्महत्या झालेलं आहे. मग अमेरिका देश असेल, भारत असेल, जपान असेल, चीन असेल. दुसरं कारण झालेलं आहे मानसिक आजार प्रचंड वाढत चाललेले आहे. म्हणजे हे आपल्या जगाचं आजचं दुर्दैव आहे की एकीकडे भौतिक प्रगती खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, आर्थिक प्रगती होत आहे, वैज्ञानिक प्रगती होत आहे. तर एकीकडे ही सगळी प्रगती होत असताना सामाजिक रचना जी असेल, कौटुंबिक परिस्थिती जी असेल आणि माणसाचं मनस्वास्थ्य जे असेल ते मात्र अधोगतीला लागतं. एकीकडे खूप प्रगती दिसते तर दुसरीकडे अधोगती सुद्धा दिसते. तर याचा समन्वय कसा साधला जायला हवा. या बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आज लहान मुलं असतील, पालक असतील किंवा वृद्ध असतील, प्रत्येकासमोरच ही समस्या आहे की याच्यातून मार्ग कसा काढायचा. संवाद तुटत चाललेला आहे. एकीकडे आजच्या तंत्रज्ञानामुळे दूरदूरचे जगभरातले लोक जवळ आल्यासारखं वाटतं, जवळची लोक मात्र एकमेकांच्या जवळ असून आपल्याच मोबाईलमध्ये कुटकुट करत बसलेले असतात. म्हणजे शारीरिक दृष्ट्या जवळ असतात परंतु मनाने मात्र ते खूप दूर असतात. ही जी काही विसंगती निर्माण होत चाललेली आहे. आज आपण बघतो की आता 2 वर्षापूर्वी मी जपानला गेलो होतो, तिथे हिरोशिमाचं प्रदर्शन बघितलं. मी म्हटलं अरे एका अण्वस्त्राने एवढं शहर उद्ध्वस्त झालं, त्याहीपासून जगाने काहीच बोध घेतला नाही. आता आधी एका देशाकडे अण्वस्त्र होती तर आज 10 देश म्हणतात की आम्ही अण्वस्त्र सज्ज आहोत. म्हणजे आम्ही जगाच्या विध्वंसासाठी किती सज्ज आहोत हे दाखवण्याची स्पर्धा जगात लागलेली आहे. ही स्पर्धा माणसांमध्ये लागलेली आहे की मी तुझ्यापेक्षा कसा मोठा आहे, आम्ही तुमच्यापेक्षा कसे मोठे आहोत. या अतोनात स्पर्धेमुळे मुळात ते माणसाचं जीवन समतोल असायला हवं. समतोल जीवन असेल तरच ते सुखी असू शकेल. आणि या समतोल जीवनाचं मला वाटतं मध्य सर आपल्या ह्या साहित्यातून आपण घेत असतो, त्याचा आढावा घेत असतो आणि त्यातून प्रेरणा घेत असतो. आता सुद्धा आपल्या इथे जे तुम्ही पुस्तक आहेत त्यात सुद्धा अगदी 3 भाग आहेत वेगवेगळे जे तुम्ही काही लिहिलेली आहेत. त्या सगळ्या पुस्तकांविषयी आपल्याला जाणून घ्यायचं, कारण साहित्य एकच असतं की जो आपल्याला आपला आरसा दाखवतं, आपलं प्रतिबिंब आपल्याला दाखवतं आणि कसं जगायचं याचा मार्गही दाखवतं. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज जे आपण साहित्याविषयी गप्पा मारत आहोत ते आपल्याबरोबर आहेत श्री देवेंद्र भुजबळ सर. मला एक महत्वाची गोष्ट मगाशी विचारायची, तुम्ही गगन भरारी या पुस्तकाचा उल्लेख केला. ती म्हणजे आंधळी मुलगी असते आणि तुमचं एक पुस्तक सिडनी आणि मलेशियामध्येही प्रसिद्ध झालेलं आहे, म्हणजे त्याचं प्रकाशन तिकडे झालेलं आहे. तर त्याविषयी सांगा ना. आता गगन भरारी खरं म्हणजे पुस्तकं म्हणून मी कधी लिहिली नाही. तर ती लिहित गेलो. जसं गगन भरारी मधल्या कथा आमचं महाराष्ट्र शासनाचं न्यूज पोर्टल होतं महान्यूज म्हणून, त्याच्यावरती यशकथा प्रसिद्ध व्हायचं एक करिअरनामा म्हणून मी एक सदर सुरू केलं होतं संचालक. आणि त्याच्या जवळजवळ 500च्या वर भाग तुम्ही केले होते ना. ते आकाशवाणीच्या दिलखुलास कार्यक्रम 500 भागांचा मी टीम लीडर होतो. तसा दूरदर्शनमध्ये जो महाचर्चा कार्यक्रम आहे त्याच्याही 200 भागांचा मी रिसर्च आणि रिसोर्स पर्सन होतो 4 वर्ष सलग. तर त्या गगन भरारीतल्या कथा वाचून एक ज्येष्ठ पत्रकार आहेत अनिकेत जोशी, ते दरवर्षी दिवाळी अंक काढतात चित्रछाया म्हणून.
तर त्या चित्रछायात ते आले भुजबळजी मला तुमच्याकडून 10 महिलांच्या यशकथा हव्यात माझ्या यावर्षीच्या दिवाळी अंकासाठी म्हणून. तर म्हटलं घ्या ना, बघा कुठल्या हव्यात तुम्हाला. मग त्यांनी 10 निवडल्या आणि त्यांच्या चित्रछायात तो चांगलाच अंक आहे दर्जेदार आणि खूप जुना असल्यामुळे लोकप्रिय पण आहे. त्यात तो अंक वाचून मग भरारी प्रकाशनच्या लता गुठे माझ्याकडे आल्या. म्हणजे सर मला त्या 10 कथा द्या, त्यांचं मला पुस्तक काढायचं. म्हटलं 10 आणि 20-22 कथा आहे, मग तर आणखीच चांगलं म्हणे. तर अशा 26 महिलांच्या यशकथांचं त्यांनी गगन भरारी पुस्तक तयार केलं. मधु मंगेश कर्णिक सरांनी खूप छान त्याला प्रस्तावना दिलेली आहे की एक पुरुष एका वेळेस 26 महिलांच्या यशकथा लिहितो, तेही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या. त्यापैकी ज्यांना मी ओळखतो असं वाटत होतं त्यांच्या विषयीची सुद्धा जी नवीन माहिती मला मिळाली, त्यामुळे मी खरोखरच प्रेरित झालो. 4थं सावरकर विश्व साहित्य संमेलन, तर त्यात माझंही व्याख्यान होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता. तर त्याच दरम्यान ते पुस्तक तयार झाल्यामुळे ते गगन भरारी पुस्तकाचं प्रकाशन सिडनीला झालं. दुसरं मग मलेशियाच्या शब्द संमेलनाचा मी स्वागत अध्यक्ष होतो. तोपर्यंत ते प्रेरणेचे प्रवासी तयार झालं होतं, त्याचं पुस्तकाचं प्रकाशन तिथे झालं. तिसरं आता 2 वर्षापूर्वी आम्ही जपानला गेलो होतो. तर जपानच्या बुलेट ट्रेनमध्ये मी आम्ही अधिकारी झालोचं प्रकाशन केलं. कारण तिथे आता बऱ्याचदा कशी कल्पकता खूप महत्त्वाची असते. म्हणजे आपल्याला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला पैसाच लागतो, तर पैसाच लागतो अशातला भाग नाही. तर त्यावेळेसचे राज्यपाल जे होते रमेश भाई सर, ते म्हणाले मी इस किताब का लोकार्पण करूंगा, प्रकाशन तुम अलग से कर लो. म्हटलं ठीक आहे सर. जसं मी म्हणालो की त्यांनी लोकार्पण केलं 1 जून 2024ला आणि आमचा पुढचा प्रवास मग 2 जूनपासूनच जपानला होता. तर तिथे प्रकाशन करायचं म्हणून हॉटेलमध्ये वगैरे चौकशी केली, तर ते बापरे, ते 2-2.5 लाखाच्या घरात ते जायला लागलं. कारण त्यांच्याकडे खूप नवीन नवीन कल्पना असतात, नवीन नवीन आयडियाज असतात, नवीन नवीन असतात. तर आमचा जो विपुल खन्ना होता, ट्रॅव्हलर टूर ऑपरेटरचा मुलगा, म्हटलं यार विपुल ऐसा ऐसा किताब का प्रकाशन करने का, ये तो इतना खर्चा बोल रहे क्या करने का. मग त्याने विचार केला, अंकल हम एक काम कर सकते हैं क्या कि देखो अभी कल हम टोक्यो से हिरोशिमा जाएंगे, तो 1 घंटे का जब वो टूर है, 1 घंटे तो सब 50 लोग बैठे ही रहेंगे, तो क्यों ना वो 1 घंटे के अंदर ही हम इसका किताब का प्रकाशन करेंगे. तर आधी मला ते खटकलं, कारण प्रकाशन म्हणजे कसं आपल्याला स्टेज पाहिजे असतो, प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, समोर 100-200 बघण्याचे असा चाकोरीबद्ध कार्यक्रम असतो. हे म्हटलं काय जपानच्या बुलेट ट्रेनमध्ये प्रकाशन हे कसं होईल. पण म्हटलं आता हा सांगतो तर याचं ऐकूया, नवीन आयडिया क्लिक करूया. आणि विशेष म्हणजे बरोबर तो 30 मिनिटाचा 32 मिनिटाचा कार्यक्रम छानपैकी झाला आणि अनपेक्षितरित्या त्या कार्यक्रमाला एवढी प्रसिद्धी मिळाली की जपानच्या बुलेट ट्रेनमध्ये आम्ही अधिकारी झालो प्रकाशित. इतकं साहित्य आपल्याकडे, वेळेची कमतरता आहे, पण एक पत्रकार, लेखक, प्रकाशक, संपादक आणि अनेक क्षेत्रांमध्ये तुमची मुसाफिरी आहे. तर आपल्या या सगळ्या प्रेक्षकांना किंवा जे वाचक आहेत त्यांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतं सर? मी सगळ्यांना एकच सांगेल, आपण जिथे आहात, ज्या जागेवरती आहात, विशेषतः वेगवेगळ्या क्षेत्रातले अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांना अवश्य सांगू इच्छितो की आज महाराष्ट्रात जवळपास 20 लाख महाराष्ट्र शासनाचे अधिकारी कर्मचारी आहेत. केंद्र सरकारचे किती असतील, बँकांचे किती असतील, आणखी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कितीतरी असतील. तर खुर्चीत जाऊन बसणं हे आपलं उद्दिष्ट न ठेवता, खुर्चीत जाऊन बसल्यानंतर आपण समोरच्या लोकांसाठी काय करू शकतो, जास्तीत जास्त चांगलं कसं करू शकतो. आज तर आपण घडलो, परंतु अजून लाखो लोक आपल्या मागे आहे, लाखो लोकांसाठीचं आपण योगदान आपल्या पद्धतीने कसं देऊ शकू. बऱ्याचदा मला लोक म्हणतात की अहो तुमचं काम असं आहे म्हणून तुम्ही ॲक्टिव्ह आहात, आमचं काम असं आहे की अरे तुम्ही क्लार्क होतात ना, आजही बँकेत जा, पोस्टात जा, तिच्या कितीतरी लोक असतात त्यांना लिहिताच येत नाही, तिथे 2 तास तुम्ही तुमची सेवा द्या. काही ना काही आपण सतत सक्रिय राहायला पाहिजे. सर, इतक्या छान पद्धतीने तुम्ही सांगितले की आपण समाजाचं देणं लागतो आणि हे जे साहित्य आहे किंवा हे जे शब्द आहेत ते फक्त स्वतःला घडवत नाहीत तर समाज घडवत असतात. आणि तुम्ही आता इतक्या छान पद्धतीने सांगितलं की फक्त स्वतः पुढे जाऊन आपला विकास करण्यापेक्षा आपल्याबरोबर सगळ्यांना घेऊन चला आणि पूर्ण समाजाचा विकास करा. सर, ही पुस्तकं, त्यातली कथा आणि तुम्ही सांगितलेल्या ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान पद्धतीने आमच्याशी शेअर केल्या, वेळ दिला, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. नमस्कार आणि आपले सुद्धा मनपूर्वक आभार. नक्कीच. शब्दांच्या वाटेवरच्या पुढील भागात आपण अशाच एका नवीन व्यक्तिमत्वाला भेटूया. तोपर्यंत घेऊया रजा. धन्यवाद.
शस्त्रांविना क्रांती घडवणारं अस्त्र आहे असं मानणारे श्री देवेंद्र भुजबळ यांनी त्यांच्या विपुल साहित्याबद्दल सांगितलेलं आहे. व्यक्तीच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी तुम्हाला नवीन संधी मिळत असते, नवीन काही करायची, आणि ही प्रेरणा तुमच्या मनात असल्याशिवाय तुम्ही पुढे काहीच करू शकत नाही. मी जे नेहमी म्हणतो की प्रतिकूल परिस्थिती असेल, परंतु इच्छाशक्ती जर तुमची मजबूत असेल, दांडगी असेल, तर तुम्ही पुढे जाऊ शकाल.